सर्वांना माझा जय भीम। सर्वप्रथम महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिव छत्रपती शिवाजी महाराज आणि शिक्षणाची ज्ञानगंगा पोहोचवणारे महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, माँसाहेब जिजाऊ आणि अण्णाभाऊ साठे व ज्या ज्या महापुरुषांनी अन्यायाविरुद्ध आवाज उठवला, दीन दलितांच्या अन्यायाविरुद्ध, शोषितांविरुद्ध आवाज उठवला, अशा सर्व महापुरुषांना मी विनम्र अभिवादन करते। माझं पूर्ण नाव पंकज टेंभुर्णे। माझा आजचा विषय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील भारत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील भारत हे शब्द जेव्हा मी ऐकतो तेव्हा मी मनातल्या मनात हळवून जातो। कारण मित्र आणि मैत्रिणींनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील भारताविषयी जरी आपण अभ्यास करायला गेला तर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या देशामध्ये भारतीय राज्यघटना लागू केल्याच्या नंतर असंख्य त्यांच्या स्वप्न होती। त्या स्वप्नांपैकी त्यांचे 3 स्वप्न सांगू इच्छितो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वप्न बघितले होते की तुम्हाला या देशातील शासनकर्ती जमात बनायचं आहे। तुम्ही तुमच्या भिंतीवरती लिहून ठेवा की तुम्हाला या देशातली शासनकर्ती जमात बनायची आहे। पण मी ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे हे वाक्य वाचतो आणि आजची तरुण पिढी बघतो त्यावेळेस निश्चितच माझ्या मनात दुःख होते। आज 20-24 वर्षातील पोरं, दारूच्या नशेत धुंद झालेली पोरं आणि चळवळीपासून कुठेतरी बाजूला जाताना दिसतात, ते बघून अतिशय दुःख होतं आणि वाटतं कुठेतरी की पुन्हा एकदा नव्याने बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखा कोहिनूर हिरा या भारतामध्ये जन्माला यावा आणि या भारताला एक नवीन संजीवनी देऊन जावी आणि या भारताचा एक कुठेतरी विकास व्हावा। माझ्या मैत्रिणी आणि मित्रांनो, आज तुम्हाला सांगू इच्छितो की आज भारताला आपल्या 75वा वर्ष होऊ नये स्वातंत्र्याला, पण आम्ही मात्र आजही जातीच्या नावाखाली आणि धर्माच्या नावाखाली विस्कळत गेलेले आहोत। आपल्यामध्ये फूट पडत गेलेली आहे। म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो मूलमंत्र होता, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, याच्यापासून हा जो मंत्र आहे त्याच्यापासून आपण कुठेतरी दूर जात आहोत असं की काय। माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, सांगू इच्छितो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला इथपर्यंत आणण्यासाठी त्यांनी असंख्य यातना आणि असंख्य वेदना सहन केल्या। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एका विजेच्या खांबाखाली बसून त्यांनी अभ्यास केला आणि आपल्याला इथपर्यंत आणण्यासाठी, आपल्याला हे स्वातंत्र्य, समता आणि बंधुता, न्याय देण्यासाठी त्यांनी अफाट कष्ट घेतले, हे आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे। पण तुम्हा लोकांना एक विसरता कामा नये की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक स्वप्न होतं की या देशाला प्रबुद्ध भारत बनवायचं। पण आजच्या घडीला जेव्हा मी बघतो की विचारांच्या फौजा निर्माण न होता लाचारांच्या फौजा निर्माण होत आहेत, त्याचमुळे मला तुम्हाला सांगू इच्छितो की लाचारांच्या 1000 फौजा निर्माण करण्यापेक्षा आंबेडकरी विचारांचा एक वादळ या महाराष्ट्रात निर्माण करा आणि या देशाला दाखवून द्या की आजही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार तेवढेच सशक्त आहेत की जेवढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार राज्यघटना लिहून देताना होते। माझ्या सर्व व्हिडिओ बघणाऱ्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे व्यक्तिमत्व म्हणजे हिमालया एवढे मोठे व्यक्तिमत्व आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला त्यांच्या स्वप्नातील एक भारत होतं की या देशामध्ये अस्पृश्यता हटली पाहिजे, या देशातले जे अस्पृश्य असा भेद आहे तो हटला पाहिजे, जातीतली दरी बंद झाली पाहिजे आणि सर्वजण एकोप्याने राहिले पाहिजे। पण तुम्हाला सांगू इच्छितो, स्वातंत्र्याच्या एवढ्या वर्षानंतरही आजही आपल्या देशामध्ये खैरलांजीसारखे हत्याकांड होतात, आपल्या देशामध्ये आजही जातीहून दंगे होतात। याचीच खरी शोकांतिका आज आपल्या देशात आहे। माझ्या सर्व प्रेक्षक आणि श्रोते हो, तुम्हाला सांगू इच्छितो की बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला जे समतेचा मार्ग दिला, जे स्वातंत्र्याचा मार्ग दिला, तोच मार्ग या देशाला आणि या जगाला तारणारा आहे। बाबासाहेब आंबेडकरांनी यांनी आपल्याला बौद्ध धर्म दिला। बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न होतं की मी मोठ्या कष्टाने समाजाचा गाडा इथपर्यंत आणून ठेवला आहे। बाबासाहेबांना विश्वास होता की तुम्ही लोकांनी तो पुढे नेतात, अवश्य न्या, पण आपण तो पुढे नेऊ शकलो नाही, किंबहुना त्या रथाला आपण हलवू शकलो नाही, याचे निश्चितच दुःख आजही आहे आम्हाला। म्हणून वामनदादा कर्टक काय म्हणतात, तू पाहिलेली स्वप्न पूर्ण झालीत का रे,
भीमा, तू पाहिलेली स्वप्न पूर्ण झालीत का रे? आणि तुझ्या विचारांची माणसं मेलीत का रे? म्हणून मला त्या वामनदादा कर्डकांच्या ओळींची खूप आठवण होते. या ठिकाणी श्रोते प्रेक्षक हो, तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आता या स्पर्धकाला विजयी करण्यासाठी तुम्ही देखील मदत करू शकता. त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचे आहे. स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी किंवा या विषयावर तुमचे मत कमेंट मध्ये व्यक्त करायचे आहे. त्याचबरोबर या स्पर्धकाचा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करायचा आहे. स्पेक्ट्रम अकॅडमी स्पर्धा परीक्षांच्या तयारीसोबतच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करीत असते. ही स्पर्धा अशाच उपक्रमांचा एक भाग आहे. तुम्ही देखील स्पेक्ट्रमच्या या परिवारात सामील होऊ शकता. स्पेक्ट्रमच्या विविध उपक्रमांची अपडेट मिळवण्यासाठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार.